पण जीवन हे पुढे चालण्यासाठी आहे, हे लक्षात ठेवायचं. जे जीवन आधीमध्ये संपवतात ते भेकड आहेत. ते भेकड आहेत आणि आपल्याला वर्तमान समजतं, इथला आत्ताचा जन्म समजतो. पण आपण पूर्वजन्म, पुढचा जन्म, चालू जन्म असं थोडंसं जर विश्वास ठेवायला लागलो, त्याचे ठोकताळे घ्यायला लागलो, तर अशा तऱ्हेने तुमचं असलेलं आयुर्मान तुम्ही संपून त्या प्रवासाला गेलात तर आत्ताच्या पेक्षा जास्त हाल असतात. लक्षात आलं का? की तुमचं उद्याचं रिझर्वेशन आहे गाडीचं आणि तुम्ही आज स्टँडवर गेलात आणि सांगितलं नाही माझी आई आजारी आहे म्हणून मला जायचंच आहे, अमुक मग काही करा पण मला न्या वगैरे. तर कंडक्टरला खरंच वाटतं याची आजारी आहे, पण तुम्हाला 200-300 मैल प्रवास करायचा, तो गाडीत घेतो, पण तो सगळा प्रवास तुमचा लक्षात राहील असा होतो की नाही? कारण तुम्ही तुमच्या वेळेच्या अगोदर गाडीत चढलेले आहात. भले तुमच्याकडे पूर्ण तिकीट काढून 27 नंबर खुर्चीचं तिकीट आहे, पण ती खुर्ची त्या दिवशी दुसऱ्याची आहे.